नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासोबत शेअर करतो आहे. एक विषय आहे अल्पवयीन मुलांमध्ये सामाजिक माध्यमांच्या वापराचा परिणाम व त्यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना याबाबत शासनास शिफारस करण्याकरिता टास्क फोर्स स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आहे दिनांक 25 मार्च 2026चा. याच्यात महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अलीकडील आर्थिक सर्वेक्षणामध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की भारत सरकारने जेव्हा आर्थिक सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये जे अल्पवयीन मुलं आहेत ते जे सामाजिक माध्यम आहेत त्या माध्यमाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त वापर करत असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होताना याच्यात दिसून आलेला आहे. तर महाराष्ट्र राज्यात 18 वर्षाखालील सुमारे 4 कोटी मुलं आहेत आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि भारतीय मानसोपचार अहवालानुसार 18 वर्षाखालील मुलांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून या दृष्टीने शासनाने सर्वांगीण विकास करून एक धोरणात्मक उपाययोजना करण्याचं ठरविलं आहे. आणि यासाठी आज शासन निर्णय आहे की शासन निर्णयामध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा किंवा सामाजिक माध्यमांच्या वापराचा परिणाम, त्यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना आणि राज्यस्तरीय धोरण ठरविण्याच्या दृष्टीने एक टास्क फोर्स तज्ज्ञांची स्थापन करण्याबाबत एक निश्चिती करण्यात आलेली आहे. आणि टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. त्याच्यात टास्क फोर्सची रचना कशी आहे की अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे हे अध्यक्ष असतील. महिला बालविकास विभागाचे प्रधान सचिव किंवा सचिव हे सहअध्यक्ष असतील. सार्वजनिक आरोग्य विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, विधी व न्याय विभाग, गृह विभाग यांचे जे प्रधान सचिव किंवा सचिव असतील हे सुद्धा सदस्य म्हणून असतील. त्यानंतर असोसिएट डीन कॉमर्स अँड मॅनेजमेंट मुंबई विद्यापीठाचे एक असोसिएट डीन याच्यात सदस्य म्हणून काम करतील. बॉम्बे स्कॉटिश स्कूलचे प्रिन्सिपल हे सुद्धा सदस्य म्हणून याच्यात नॉमिनेट केलेले आहेत. मराठी शाळेचे एक मुख्याध्यापक या समितीत घ्यावेत असे याच्यात म्हटलेलं आहे. या क्षेत्रातील नामांकित अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी म्हणजेच NGOचे प्रतिनिधीसुद्धा याच्यात घेणं अपेक्षित आहे. इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे प्रतिनिधीसुद्धा याच्यात घेणं अपेक्षित आहे. आणि सामाजिक माध्यम प्लॅटफॉर्म प्रतिनिधी जे आमंत्रित असतील ते सुद्धा सदस्य म्हणून असतील. आणि जे माहिती तंत्रज्ञान संचालनाचे संचालक आहेत ते याच्यात सदस्य म्हणून काम पाहतील. तर आवश्यकतेनुसार इतर तज्ज्ञांनासुद्धा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्याचे अधिकार हे अध्यक्षांना राहतील. टास्क फोर्सची जी कार्यकक्षा आहे तर ती खालील दृष्टीने असेल की टास्क फोर्स खालील बाबींचा अभ्यास करेल. अल्पवयीन मुलांमधील सामाजिक माध्यम वापराचे स्वरूप व परिणाम, म्हणजेच अल्पवयीन मुलं जे 18 वर्षाखालील आहेत ते जे सोशल मीडिया वापरतात जसं की इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे किंवा अजून अन्य माध्यम आहेत, याच्या वापराचं स्वरूप कसं आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे. अल्पवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि वर्तनावर होणारे परिणाम अभ्यासतील. अल्पवयीन मुलांमध्ये शिक्षण, बौद्धिक विकास व सामाजिक कौशल्यांवर प्रभावसुद्धा अभ्यास करतील. डिजिटल जाहिरातींचा अल्पवयीन मुलांवर परिणाम काय होतो आहे तो सुद्धा अभ्यास करतील. सामाजिक आणि डिजिटल माध्यमांच्या नियमनाविषयी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करतील. ग्रामीण व शहरी भागातील परिस्थितीतील फरकसुद्धा या अभ्यासता येईल. लिंगभेद, उत्पन्न गट व कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार परिणामांचे विश्लेषणसुद्धा अभ्यासणार आहेत. आवश्यकतेनुसार कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक उपाययोजनांबाबत शिफारसीसुद्धा या समितीच्या माध्यमातून दिल्या जातील. महाराष्ट्र राज्यासाठी योग्य धोरणात्मक आराखडा सुचवणेसुद्धा या टास्क फोर्सचे काम असेल. अहवालाचं सादरीकरण टास्क फोर्स स्थापन झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत अहवाल सविस्तररित्या सादर केला जाईल आणि शासनास शिफारस सादर कराव्यात. प्रशासकीय बाबी जे दिलेल्या आहेत त्याच्यात की टास्क फोर्सच्या बैठकीसाठी आवश्यक प्रशासकीय सहाय्य माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यकतेनुसार अभ्यास, सर्वेक्षण आणि तज्ज्ञ सल्ल्यासाठी समितीस आवश्यक असलेल्या बाबींकरिता समितीने स्वतंत्र प्रस्ताव शासनास सादर करावा. टास्क फोर्स विहित कालावधीच्या आत वरील अभ्यासासह क्षेत्रीय स्तरावर भेट देऊन आपला अहवाल शिफारसींसह सादर करेल. प्राप्त शिफारसींच्या आधारे शासनाकडून मुलांचे संरक्षण तसेच शिक्षण आणि डिजिटल सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर अबाधित राहील याबाबत पुढील आवश्यक निर्णय घेण्यात येईल. हे महत्त्वपूर्ण आहे की जी शिफारसी प्राप्त होतील
त्या माध्यमातून शासनाकडून मुलांचं संरक्षण असेल किंवा शिक्षण आणि डिजिटल सक्षमीकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा सुद्धा महत्त्वपूर्ण असेल आणि यासाठीची पावलंसुद्धा उचलली जातील. अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे, कारण भविष्यातील मुलांमध्ये सामाजिक माध्यमांच्या वापराचा परिणाम विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये होऊ नये यासाठीचे हे महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने उचललेलं आहे आणि त्याच्यासाठीच्या शिफारसीसुद्धा भविष्यात मिळतील आणि त्यानुसार आपल्याला कामसुद्धा करावं लागेल. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्यासमोर शेअर केला आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.